सापडला. सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 129वी जयंती भारतासह जगातील अनेक ठिकाणी घरगुती पद्धतीने साजरी होत आहे. कारण आपण पाहतो भारतासह जगामध्ये आज कोरोनाचं सावट आहे. हे खूप मोठं मानवी समूहाचं मोठं संकट आहे आणि जग सगळं लॉकडाऊन आहे. असाच आपला बहुजन समाज सुद्धा धर्मव्यवस्थेनं लॉकडाऊन केला होता, वर्णव्यवस्थेनं लॉकडाऊन केला होता आणि कर्मकांडाने लॉकडाऊन केला होता. तर त्या बहुजन समाजाला सनातनी लॉकडाऊन मधून बाहेर काढण्याचं ऐतिहासिक काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले. त्यांचे वडील रामजी आंबेडकर सुभेदार मेजर होते आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने अशी महत्वाकांक्षा चंगा बांधला की मुलाला जास्तीत शिक्षण द्यायचं. शिक्षण ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. रामजी आंबेडकरावरती सत्यशोधक चळवळीचा आणि कबीर पंथाचा मोठा प्रभाव होता आणि मुलांनी जास्तीत शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांना सुरुवातीला सातारा आणि त्यानंतर मुंबई या ठिकाणच्या शाळेमध्ये दाखल केलं. बाबासाहेब शिकले. ते देखील जिज्ञासू मनोवृत्तीचे होते. प्रचंड ज्ञान लालसा त्यांच्याकडे निर्माण झालेली होती. त्यांचा सत्कार समारंभ केला. त्या काळातील कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे भारतातील एक विद्वान, ज्यांनी मराठीतलं पहिलं शिवचरित्र, मराठीतलं संत तुकारामाचं चरित्र आणि मराठीतलं पहिलं बुद्ध चरित्र आणलं. ते कृष्णाजी अर्जुन केळुस्कर बाबासाहेबांच्या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. तर बाबासाहेबांची जिज्ञासा, त्यांचं वक्तृत्व, त्यांची तळमळ पाहून ते देखील अत्यंत हर्षभरीत झाले. बाबासाहेबांना अमेरिकेमधील शिक्षणाला जायची इच्छा होती आणि म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांकडे त्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी मोठ्या आनंदाने शिष्यवृत्ती मंजूर केली. कारण बहुजन समाजातील मुलामुलींनी शिकलं पाहिजे यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज आणि कोल्हापूरचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज आग्रही असायचे. सयाजीराव आणि बाबासाहेबांची शिष्यवृत्ती मंजूर केली आणि त्या प्रसंगी प्रक्रियेचा भाग म्हणून बाबासाहेबांना सयाजीरावाने प्रश्न विचारला. बाबासाहेब तरुण आहेत, अत्यंत तरुण आहेत, 20-22 वर्षाचे आहेत. अमेरिकेला शिक्षणाला जाण्यापूर्वी बाबासाहेबांना सयाजीरावाने विचारलं की अहो बाबासाहेब, तुम्ही अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी का चालला? एक उत्सुकतेने प्रश्न विचारला. त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर आज देखील आपल्या भारतीय समाजाला, तरुण पिढीला, शिक्षित वर्गाला आणि त्यांच्या आई वडिलांना खूप दीपस्तंभासारखं आहे, दिशादर्शक आहे, प्रेरणादायक आहे. तरुण बाबासाहेब महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांना म्हणाले, महाराज, हजारो वर्षापासून अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य आणि विषमता यामध्ये अडकलेल्या माझ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, विशेषतः अस्पृश्य वर्गातील स्त्री पुरुषांना गुलामगिरीतून बाहेर काढणं हेच माझ्या अमेरिकेतील शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे आंबेडकर आणि फॅमिली यांचं कल्याण व्हावं, एखादा बंगला बांधावा, गाडी विकत घ्यावी, नोकरी करावी एवढा संकुचित उद्देश बाबासाहेबांचा नव्हता. तर या देशामध्ये पिढ्यानपिढ्या धर्मव्यवस्थेनं जखडून ठेवलेल्या वंचित वर्गाला गुलामगिरीतून मुक्त करणं हे माझ्या शिक्षणाचं उद्देश आहे. आणि बाबासाहेब अमेरिकेमध्ये गेले. त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सर्वाधिक शिक्षण घेतलेला महापुरुष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या काळामध्ये MA, PhD, डिलीट, बार ॲटलॉय, SHD, LLD झाले. म्हणून सयाजीरावाप्रमाणेच शाहू महाराजांनी देखील त्यांचा सत्कार केला. घरी जाऊन सत्कार केला. तर बाबासाहेब म्हणाले की महाराज, तुम्ही येण्याची तसदी का घेतली? मी तुमच्या भेटीला आलो असतो. तर शाहू महाराज म्हणाले, बाबासाहेब, आम्ही तो परंपरेचे राजे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे. मी तुमच्या घरी आलो, बिघडलं कुठं? सत्कार केला. कोल्हापूरला आणून हत्तीवर मिरवणूक काढली, फेटा बांधून सत्कार केला आणि त्यानंतर 1920ला माणगाव या ठिकाणी झालेली जी परिषद आहे त्या परिषदेच्या ठिकाणी बाबासाहेबांना उद्देशून त्यांचा गौरव करताना शाहू महाराज म्हणतात की बाबासाहेब आज आपले नेते आहेत, अस्पृश्यांचे नेते आहेत, पण भविष्य काळामध्ये ते भारताचे नेते झाल्याशिवाय राहणार नाहीत, सर्वांचे नेते झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर बाबासाहेबांचं वय 29 वर्षाचं आहे. शाहू महाराज 46 वर्षाचे आहेत.
इतक्या तरुण वयामध्ये बाबासाहेबांची उमेद, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, त्यांची तळमळ, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा निर्भीडपणा, त्यांची अभ्यासवृत्ती ही शाहू महाराजांनी जवळून पाहिली. म्हणून ते भविष्य काळामध्ये देशाचे नेते होतील असं भाकीत केलं. आणि त्याच कार्यक्रमामध्ये बाबासाहेब सुद्धा म्हणाले, शाहू महाराजांसारख्या राजाची जयंती आणि वाढदिवस आपण सणासारखा साजरा केला पाहिजे. त्यानंतर बाबासाहेब लंडनला गेलेले आहेत, बॅरिस्टर झाले, भारतात आले, सिडनी महाविद्यालयाचे प्राध्यापक होते. म्हणजे ते प्राध्यापक होते, नंतर प्राचार्य झाले. मुळात बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ, इकॉनॉमिस्ट. प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ त्यांचा अत्यंत गाजलेला ग्रंथ आहे, तो ग्रंथ त्यांनी लिहिला. बाबासाहेब शिक्षण तज्ञ होते, शिक्षणाबद्दल त्यांचे विचार आहेत स्वतंत्र. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, मिलिंद महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं. त्या प्रसंगी बाबासाहेब म्हणाले होते, शिक्षण कशासाठी? शिक्षणाबद्दल अनेकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. बाबासाहेबांची व्याख्या खूप क्रांतिकारक आहे, मला खूप आवडती. बाबासाहेब म्हणाले, परिवर्तनासाठी शिक्षण. शिक्षणाचा उद्देश काय? परिवर्तनासाठी. शिक्षण म्हणजे केवळ स्वतःचं पोट भरणे एवढा मर्यादित उद्देश नाही. केवळ बंगला बांधणे, गाडी घेणं आणि ऐश्वर्य संपन्न जीवन जगणं. आपण आनंददायी जीवन जगलंच पाहिजे. दारिद्र्याचं उदात्तीकरण बाबासाहेबांनी कधी केलं नाही. आपण आनंददायी जीवन जगलं पाहिजे. पण केवळ व्यक्तिगत जीवन, केवळ स्वतःचं आनंददायी जीवन एवढा मर्यादित शिक्षणाचा उद्देश नाही. तर बाबासाहेब म्हणाले, परिवर्तनासाठी शिक्षण. मग कुठलं परिवर्तन? सामाजिक परिवर्तन. गुलामगिरीतून बाहेर आलं पाहिजे, समाजातल्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत, अज्ञान दूर झालं पाहिजे, स्त्री पुरुष विषमता दूर झाली पाहिजे, सामाजिक दरी जी आहे आपल्याकडे ती नष्ट झाली पाहिजे, समानता आली पाहिजे. सामाजिक परिवर्तन. आर्थिक परिवर्तन. गरीब गरीब आहेत, श्रीमंत श्रीमंत होत चाललेत, आर्थिक समता आली पाहिजे. शैक्षणिक परिवर्तन. शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. दर्जेदार साहित्य, दर्जेदार साधनं आणि समाजोपयोगी शिक्षण आलं पाहिजे, की जे भारतामध्ये दिलं जाणारं शिक्षण आज देखील ब्राह्मणी पद्धतीचं शिक्षण आहे. शिक्षणात परिवर्तन झालं पाहिजे. राजकीय परिवर्तन. पिढ्या आणि पिढ्या काही समूह आपल्यावरती राज्य करतोय. मतदानाचा अधिकार नव्हता. बाबासाहेब म्हणतात, परिवर्तनासाठी शिक्षण. सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक परिवर्तन, सांस्कृतिक परिवर्तन, राजकीय परिवर्तन, धार्मिक परिवर्तन. जी धर्म परंपरा आम्ही पिढ्यानपिढ्या आमची म्हणतो, ही धर्म परंपरा, ही धर्मव्यवस्था आम्हाला हक्काधिकार देते नाही. पण धार्मिक परिवर्तनासाठी शिक्षण. तर हा विचार बाबासाहेबांनी फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी नाही मांडलेला. सर्व समाज, बहुजन समाज, स्त्रिया. मग स्त्री ब्राह्मण जरी असली तर ती सुद्धा गुलामगिरीमध्ये होती त्या काळात. ती सुद्धा गुलामगिरीतून बाहेर पडली पाहिजे. हा व्यापक उद्देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. शिक्षण तज्ञ सुद्धा होते बाबासाहेब. बाबासाहेबांनी माध्यमांमध्ये काम केलं. संपादक होते. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत असं नियतकालिका चालवली. पण बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा उद्देश भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचं अनुनय करणं हा उद्देश नव्हता. तर सामाजिक परिवर्तनासाठी, राजकीय परिवर्तनासाठी, सांस्कृतिक परिवर्तनासाठी, धार्मिक परिवर्तनासाठी माध्यमाचा प्रभावीपणे बाबासाहेबांनी उपयोग केला. बाबासाहेब पत्रकार होते, संपादक होते. म्हणजे संपादक किती क्रांतिकारक काम करू शकते याचं उदाहरण म्हणजे बाबासाहेब आहेत. आणि म्हणून त्यांनी भांडवलशाही ब्राह्मणशाहीचं अनुनय लांबून चालून करणारी पत्रकारिता नव्हती. तर समाज उभा राहायला पाहिजे, पेटून उठला पाहिजे, गुलामगिरीतून जागा झाला पाहिजे, मुक्त झाला पाहिजे. तो त्याच्यामध्ये आत्मभान आलं पाहिजे, त्याच्याकडे आत्मविश्वास आला पाहिजे. ही भूमिका त्यांच्या पत्रकारितेची होती. म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी संदेश दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. हा क्रांतिकारक संदेश बाबासाहेबांनी दिला. ते भविष्यकाळातलं घोषवाक्य झालं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणजे त्यांची पत्रकारिता ही क्रांतिकारक पत्रकारिता होती. बाबासाहेब आंबेडकर इतिहास तज्ञ होते. ते जसे इकॉनॉमिस्ट होते, जसे शिक्षण तज्ञ होते, जसे संपादक होते, तसे इतिहास तज्ञ सुद्धा होते. दडपला गेलेला इतिहास शोधून काढण्याचं महत्वपूर्ण काम केलं. हुवेर शूद्राज, शूद्रपूर्वी कोण होते, हा महत्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. इतिहासाबद्दल आज देखील आपल्याकडचे लोक म्हणतात की तुम्ही लोकांना इतिहासाकडे का घेऊन चाललात.
इतिहास वाचून इतिहास शिकून आज प्रश्न सुटणार आहेत का? बाबासाहेबांनी खूप समर्पक उत्तर त्या काळामध्ये दिलेलं आहे बांद्र्याच्या सभेमध्ये, की जे आज देखील पदोपदी आपल्याला उपयुक्त आहे. बाबासाहेब म्हणतात, जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो, तो समाज आणि तो देश कधी इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. गुलाम आहोत आपण. या देशामध्ये आज देखील चुकीचा आणि खोटा इतिहास सांगितला जातो. मग प्राचीन काळापासून मध्ययुगीन ते आधुनिक काळापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कधी मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हते. त्या काळात ती लढाई राजकीय लढाई होती, ते धर्मयुद्ध कधी नव्हतं. पण हिंदू मुसलमान दंगली घडवण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाची मांडणी धार्मिक विद्वेष निर्माण करणारी केली. रामदास दादूजी कोणते शिवाजीराजांचे गुरु नव्हते, तरी देखील ते गुरु म्हणून सांगितले. मग ते गुरु होते म्हणून शिवाजी मोठे झाले, अन्यथा त्यांना जमलं नसतं. बहुजन समाजातला कुठलाही महापुरुष मोठा झाला की त्याच्या गुरुस्थानी कुठला तरी भट आणून बसवण्याचं षडयंत्र या देशामध्ये आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले की आपला खरा इतिहास तुम्हाला माहिती झाला पाहिजे, इतिहास वाचा. हुवेर शूद्राज मध्ये छत्रपती शिवाजीराजांचे चरित्र त्यांनी मांडलं, शूद्रांचा इतिहास त्यांनी मांडला, भारतीयांचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानाचा परिप्रेक्ष्य हा केवळ महाराष्ट्र, केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता, जागतिक स्तरावरचा परिप्रेक्ष्य. जगातले त्या काळातले क्लासिकल ग्रंथ बाबासाहेबांनी वाचले आणि अभ्यासले. मग त्या अर्थशास्त्रावरचे, इतिहासावरचे, तत्वज्ञानावरचे, धर्मशास्त्रावरचे, कायद्यावरचे, शिक्षणावरचे, जगभरातले अभिजात ग्रंथ बाबासाहेबांनी वाचले. आणि त्या काळामध्ये हजारो ग्रंथ बाबासाहेबांच्या संग्रहामध्ये होते. आणि ग्रंथ ठेवण्यासाठी बंगला बांधणारा या भारतातला पहिला आणि शेवटचा महापुरुष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून ते त्या काळामध्ये अनेक ग्रंथ लिहू शकले. हुवेर शूद्राज, रेडिओसिझम, थॉट्स ऑफ पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ प्रोपियानिश ऑफ कास्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बुद्धा अँड हिज धम्म, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स कास्ट इन इंडिया, स्मॉल होल्डिंग इंडिया, असे अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले. त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सर्वाधिक शिक्षण घेतलेला महापुरुष म्हणजे बाबासाहेब. MA, PhD, डिलीट, बार, SHD, LLD या पदव्या त्यांनी संपादन केल्या आणि पदव्या संपादन केल्या. बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक होते, पण ते पारंपरिक केवळ 11 ते 5 महाविद्यालयात जायचं, शिकवायचं आणि घरी यायचं असं मर्यादित आणि चाकोरीबद्ध प्राध्यापक नव्हते. ते महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते, शिक्षक होते आणि सार्वजनिक जीवनामध्ये लोकशिक्षक होते. पे बॅक टू सोसायटी, समाज परिवर्तनाचं काम त्यांनी केलं. बॅरिस्टर होते. स्वतःचा विचार केला असता तर टाटा, बिर्ला, अंबानी सारखे श्रीमंत राहिले असते. त्यांनी देशाचा विचार केला. SC, ST, OBC, NT, मायनॉरिटी सगळ्या बहुजन समाजाचा विचार बाबासाहेबांनी केला. म्हणून जे स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणे मेलेले असतात आणि जे दुसऱ्यासाठी जगतात ते मृत्यूनंतर सुद्धा जिवंत राहतात. म्हणून लॉकडाऊन असताना सुद्धा घरोघरी आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. परवा आपण 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी केली. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 व्यक्तीला गुरुस्थानी मानलं. एक तथागत गौतम बुद्ध, दुसरे कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिराव फुले. 3 व्यक्तीला गुरुस्थानी मानलं. बाकी कोणी बाबासाहेबांना गुरु नव्हतं. गुरु सुद्धा क्रांतिकारक, म्हणून व्यक्तिमत्व क्रांतिकारक. बाबासाहेब आंबेडकर जसे अकॅडमिक लढाई लढणारे होते, तत्वज्ञानाच्या पातळीवरती, संशोधनाच्या पातळीवरती, तसे रस्त्यावरती पण लढाई लढली आहे बाबासाहेब. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचं दहन केलं. 14 तळ्याचं आंदोलन केलं. समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे, पाणी पिण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, आंदोलन करावं लागलं बाबासाहेबांना. बाबासाहेब म्हणाले, अरे तुमचा आणि माझा धर्म एक असेल तर पाणी पिण्याची बंदी का? मुंगीला साखर टाकता, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे म्हणता, तिची पूजा करता आणि माणसाला पाणी देत नाही. 14 तळ्याचं आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या प्रसंगी त्यांची घोषणा होती, शिवाजी महाराज की जय, जिजामाता की जय, ही घोषणा होती बाबासाहेबांची आणि त्यांच्या सहकार्यांची. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. असा अपप्रचार केला जातो की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा ग्रंथ जाळला, मनुस्मृती. ज्या मनुस्मृतीनं वर्णव्यवस्थेचं समर्थन केलं, ज्या मनुस्मृतीनं ज्ञानाचा अधिकार नाकारला, शिक्षण घेण्याचा अधिकार नाकारला, स्त्रियांना माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाकारला, शूद्र अतिशूद्रांना सगळे अधिकार नाकारले, छत्रपती शिवाजीराजांसारख्या जागतिक कीर्तीच्या राजाला राज्याभिषेकाला विरोध केला, तुकारामाची गाथा इंद्रायणी बुडवली, छत्रपती संभाजीराजांनी
4 ग्रंथ लिहिले म्हणून त्यांना हलहल करून मारलं. कारण वैदिक परंपरा, स्मृती ग्रंथ असे सांगतात की ब्राह्मण सोडून इतरांनी जर का बहुजन समाजाने संस्कृत वाचलं, जीभ कापा. संस्कृत ऐकलं, काना शिचवता. संस्कृतकडे पाहिलं तर डोळे काढा. आणि संस्कृतमध्ये लेखन केलं तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करा. हे स्मृती ग्रंथाचे नियम. ह्या मनुस्मृतीनं 2000 वर्षाच्या पिढ्या बर्बाद केल्या. म्हणून आपल्या महापुरुषांना हक्काधिकार नाकारणारा, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारा ग्रंथ जो मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळला, हे अनंत उपकार आहेत आपल्या बहुजन समाजावरती. आज आपण लेखन करतो, प्रबोधन करतो, बोलतो, शिक्षण घेतो, नोकरी करतो. मनुस्मृती असती तर हे आपल्याला हे अधिकार मिळाले असते का? अजिबात नसते मिळाले. छत्रपती शिवाजीराजेंच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध, संत तुकारामाच्या ग्रंथलेखनाला झालेला विरोध, महात्मा फुलेंना झालेला विरोध, शाहू महाराजांना झालेला विरोध, याचा कायद्यानं बदला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. संविधान दिलं, पण तत्पूर्वी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. आणि हे हक्क अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले. त्याच पद्धतीनं काळाराम मंदिराचं आंदोलन केलं. राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आंदोलन करावं लागलं बाबासाहेबांना. बाबासाहेबांचं मत असं होतं की जर तुमचा आणि माझा धर्म एक असेल तर त्या धर्माचं ग्रंथ वाचायची बंदी का? जसं बंदी नाही, कोणत्याही जैनाला आगम साहित्य वाचायची बंदी नाही, कोणत्याही ख्रिश्चनाला बायबल वाचायची बंदी नाही, कोणत्याही शिखाला गुरुग्रंथ साहेब वाचायची बंदी नाही. ब्राह्मणांचा आणि बहुजनांचा धर्म एक असेल तरी वेद वाचायची बंदी का? तुमचा आणि आमचा धर्म एक असेल तर धर्मक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरामध्ये जाण्याची बंदी का? जसं कुठल्याही मुसलमानाला मशिदीमध्ये जाण्याची बंदी नाही, कोणत्याही ख्रिश्चनाला चर्चमध्ये जाण्याची बंदी नाही, कोणत्याही शिखाला गुरुद्वारामध्ये जाण्याची बंदी नाही, आणि कुठल्याही इतर धर्मियांना त्यांच्या दैवताची पूजा करण्याची बंदी नाही. जर हिंदू धर्मामध्ये ब्राह्मणांचा आणि इतर हिंदूंचा बहुजन समाज धर्म एक असेल तर मंदिरामध्ये प्रवेश करण्याची बंदी का? जाणीव जागृतीचा कार्यक्रम आहे बाबासाहेबांचा. आणि म्हणून 1935 साली येवल्याला बाबासाहेब म्हणाले, ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्मामध्ये मी कधी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मावं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरावं हे माझ्या हातात आहे. जो धर्म, जी परंपरा शिवाजीराजांना राज्याभिषेकाला विरोध करते, जी परंपरा तुकारामाची गाथा बुडवून त्यांची हत्या करते, जी धर्म परंपरा संभाजीराजांचा छळ करते, बदनाम करते, जो धर्म शाहू महाराजांना वेदोक्त मंत्रपठणाला विरोध करतो, आणि जी धर्मव्यवस्था महात्मा ज्योतिराव फुलेंचा छळ करते, आणि जी धर्मव्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महामानवाला त्या धर्मातील दैवताची पूजा करण्याची बंदी करते, मग त्याविरुद्ध बाबासाहेबांनी बंड केलं. या देशातल्या बहुजन समाजाला धार्मिक स्वातंत्र्य नाही हे प्रथम आधुनिक काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं. महात्मा फुलेंनी सत्यधर्म काढला, त्यानंतर शाहू महाराजांनी स्वतंत्र धर्म आहे, शाहू महाराजांची धर्माची कल्पना आहे स्वतःची. त्याच पद्धतीनं बाबासाहेबांनी 1935 घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956 तथागत गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला. आपल्या भारतीयांचा नव्हे तर जगाचा महापुरुष आहे. 1000 वर्षाची गुलामगिरी नष्ट करणारा, बुद्धिप्रामाण्यवाद, समतावाद, स्त्रियांना स्वातंत्र्य देणारा तथागत गौतम बुद्ध, आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, प्रतीत समुत्पाद, मध्यम मार्ग, स्त्रियांच्या जन्माचं स्वागत करणारा तथागत गौतम बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला. मोठं क्रांतिकारक कार्य बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काम केलं, विषमतेच्या विरुद्ध बंड केलं. त्यांचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे अनालश ऑफ कास्ट, जाती निर्मूलन, गाजलेला ग्रंथ 1935चा. त्यात बाबासाहेब म्हणतात की आपल्या देशातल्या अस्पृश्यतेचं मूळ जातीव्यवस्थेमध्ये आहे. जातीव्यवस्थेचं मूळ वर्णव्यवस्थेमध्ये आणि वर्णव्यवस्थेचं मूळ धर्मव्यवस्थेमध्ये आहे. धर्मव्यवस्थेमध्ये कसं तर आपण आपल्या धर्माचे ग्रंथ पुराणांना समजतो, वेदांना समजतो, महाकाव्यांना समजतो. तर त्यामध्ये असं लिहिलंय वेदामध्ये की ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून. ही जन्म होण्याची ठिकाणं नाहीत. असा कधी जगात कोणाचा जन्म झालेला नाही, होणार नाही. ही शारीरिकदृष्ट्या शक्य नाही, वैज्ञानिकदृष्ट्या शक्य नाही. पण असं लिहिलंय वेदामध्ये, पुरुष सूक्त.
ते प्रक्षिप्त आहे का काय आहे ते नंतरचा भाग आहे, कंट्रोवर्सी. पण असं लिहिलंय जे पिढ्या आणि पिढ्या समाजमान्य करायला लावलं आपल्याला. आणि वेदाबद्दल काय लिहिलंय? वेद हे अपौरुषे आहेत, इम्पर्सनल. ते कुठल्या व्यक्तीनं लिहिलेले नाहीत, तर ते देवानी निर्माण केलेले आहेत. म्हणजे देवानीच जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध बंड करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ही देवानी निर्माण केलंय वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था. मग ती तुम्ही मान्यच केली पाहिजे. तिचं खंडन करता येणार नाही, ती नाकारता येणार नाही, असं वैदिक वाङ्मयाने सांगितलंय. म्हणून बाबासाहेब आंबेडकर अनन्यशम काष्टमध्ये म्हणतात, जोपर्यंत तुम्ही धार्मिक श्रद्धा नष्ट करणार नाही तोपर्यंत समग्र क्रांती आणि समग्र समता आपल्या देशामध्ये येणार नाही. भारतीय जाती व्यवस्थेचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करणारा पहिले महापुरुष म्हणजे बुद्ध महावीर, त्यानंतर वारकरी संप्रदायातील संत नामदेव तुकाराम, आणि आधुनिक काळामध्ये महात्मा फुले, शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं अनन्यशम काष्ट ग्रंथ हा एक अत्यंत अभिजात ग्रंथ आहे. भारतीय जाती व्यवस्थेबद्दल इतकं शास्त्रशुद्ध विश्लेषण आधुनिक काळामध्ये कोणी केलेलं नाही. महात्मा फुले नंतर बाबासाहेब आहे. अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ आहे. आणि जाती व्यवस्थेचा तोटा जसा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला झाला तसाच मराठ्यांना झाला, ओबीसींना झाला, सर्वांना झालाय. जिथं प्रतापसिंह महाराज छत्रपती शिवाजीराजेंचे वंशज, सातारच्या गादीचे अधिपती, त्यांच्या शिक्षणावर बंदी होती, लहान होते ते. तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. का बंदी घातली? तर छत्रपती जर शिकले तर शहाणे होतील, आणि शहाणे झाले तर आपल्या अंकित राहणार नाहीत, आणि म्हणून हे अडाणी राहिले पाहिजेत. म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शिवाजीराजेंचे वंशज, सातारच्या गादीचे अधिपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर बंदी घातली. तर त्यांच्या आई रात्री 2:30 वाजता चोरून शिकवायच्या, मातोश्री त्यांच्या. पहाटे चोरून शिकवतील म्हणून गुप्तहेर नेमले होते बाजीरावांनी, दुसऱ्या बाजीरावांनी. छत्रपती प्रतापसिंह महाराजांची अवस्था तर सर्वसामान्य लोकांचं काय असेल. आणि म्हणून जाती व्यवस्थेचे तोटे जसे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सला आहेत, गावगाड्यातील मातंग असतील, नवबौद्ध असतील, चर्मकार असतील, सुतार, कुंभार, लोहार, रामोशी असतील, माळी, कुंभार, मराठा, हे सर्व जाती व्यवस्थेचे बळे आहेत. म्हणून या पार्श्वभूमीवरती जाती व्यवस्थेचं निर्मूलन करण्यासाठी बाबासाहेब काय मार्ग दाखवतात? जोपर्यंत तुम्ही धार्मिक श्रद्धा नष्ट करणार नाही, धार्मिक श्रद्धेवरती आपल्या देशातली वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता उभारलेली आहे, असं खूप शास्त्रशुद्ध विश्लेषण बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले पाहिजेत, त्यांचा फक्त वापर होतो भारतीय राजकारणामध्ये. क्रांतिकारक पाऊल. ह्या राजसत्तेमध्ये तळागाळातला माणूस आला पाहिजे, वंचित वर्ग आला पाहिजे, भूमिका बाबासाहेबांची होती. मतदानाचा अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे, ही बाबासाहेबांचा आग्रह होता. आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नानंतरच आज आपल्या देशामध्ये सार्वजनिक मतदानाचा अधिकार मिळाला. हा काय बाबासाहेबांनी फक्त SC ST ला दिला का? आज आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्मीयांना जो मतदानाचा अधिकार मिळाला बाबासाहेबांमुळे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सगळ्यांना अधिकार नव्हता. विशिष्ट टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींना अधिकार असायचा. एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये 1-2 हजारच लोकांना तो अधिकार मिळायचा. पण आज झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या मताचं जे मूल्य आहे तेच मूल्य अंबानीच्या मताचं मूल्य आहे, तेच टाटाच्या मताचं मूल्य आहे, तेच माननीय मोदींच्या मताचं मूल्य आहे, तेच सोनिया गांधीच्या मताचं मूल्य आहे, तेच अमिताभ बच्चनच्या मताचं मूल्य आहे. मतदानाचा अधिकार दिला, आपला नेता निवडण्याचा अधिकार दिला, नेतृत्व करण्याचा अधिकार दिला, निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार दिला. हा सर्वात महत्वाचा अधिकार आहे. आज आपण सत्ता बदल करू शकतो, सत्ता परिवर्तन करू शकतो, ही बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे. आणि सगळ्यांना अधिकार दिला आपला नेता निवडण्याचा. जिथं शिवाजीराजांना राज्याभिषेकाला विरोध झाला, तिथं आज आपल्या देशातला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी, मराठा या समाजातली मुलं मुली, भारतीय नागरिक जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात, आमदार होऊ शकतात, खासदार होऊ शकतात, सरपंच होऊ शकतात, मुख्यमंत्री होऊ शकतात, प्रधानमंत्री होऊ शकतात, राज्यपाल होऊ शकतात, राष्ट्रपती होऊ शकतात. हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदीय आणि संविधानिक लोकशाहीमुळे आपल्याला मिळाला. किती मोठं योगदान आहे बाबासाहेबांचं. बाबासाहेबां हे कृषी तज्ञ सुद्धा होते.
त्यांचं एक शेतीच्या संदर्भाने ग्रंथ आहे, स्मॉल होल्डिंग इन इंडिया, भारतीय शेती, शेतीच्या समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याबद्दल अत्यंत चिंतन बाबासाहेबांनी केलेलं आहे. खोटी पद्धती नष्ट करून कुळाना जमिनीचं मालक करा म्हणून मोर्चा काढला होता बाबासाहेबांनी. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेता मोर्चा काढणारे बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे सुद्धा नेते आहेत. हे किती लोकांना माहिती आहे? आपल्याला माननीय शरद जोशी माहिती आहेत, महेंद्रसिंग टिकेत माहिती आहेत, माननीय राजू शेट्टी माहिती आहेत. यांचं काम महत्वाचंच आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काधिकारासाठी मोर्चा काढणारे बाबासाहेब आंबेडकर, विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा हक्काधिकार मिळाले पाहिजेत, खोटी पद्धती नष्ट विधेयक मांडलं आणि भारतीय शेतकऱ्यांना सामुदायिक शेती केली पाहिजे, विभागणीनं कसे तोटे होतात, शेतीला मुबलक पाणी आणि मोफत वीज दिली पाहिजे. आणि भारतीय शेतकरी जो तोट्यात आहे त्याचं कारण शेतीमध्ये तो स्वतः गुंतवणूक करतो. शासनाने प्रतिवर्षी ना परतावा अनुदान दिलं पाहिजे प्रति एकर. उदाहरणार्थ 1 एकर जमीन आहे तर 10,000 रुपये द्या, म्हणजे एक उदाहरण सांगितलं मी, आणि ते ना परतावा द्या, ते अगोदर द्या. भारतीय शेतकरी स्वतः गुंतवणूक करतोय त्यामध्ये, तो तोट्यात आहे. शेतीला जोडधंदे आले पाहिजेत, ही बाबासाहेबांची भूमिका होती. आहे का शेतीला मोफत वीज, आहे का शेतीला मोफत पाणी, आहे का शेतीला अनुदान? बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचा सुद्धा विचार केला. उत्तरेकडच्या नद्यांचं पाणी दक्षिणेकडच्या पठारावरती आणायचा, दुष्काळग्रस्त भाग सुजलाम सुफलाम करायचा. नद्या जोड प्रकल्पाचे जनक सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. जलतज्ञ होते ते. मजूर मंत्री असताना, कामगार मंत्री असताना त्यांनी धरणं बांधली. हिराकूड सारखं धरण, महत्वपूर्ण धरण. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये झालेले कामगारांसाठी कायदे केले. 15-15 तास काम करून घेतलं जात होतं, 8 तास. कामगारांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, कामगारांचे हक्काधिकार अबाधित राहिले पाहिजेत, मिळाले पाहिजेत. यासाठी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी पाठपुरावा केला. मनमाड या ठिकाणी केलेलं त्यांचं महत्वपूर्ण भाषण देखील आहे. बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे नेते, कष्टकरी श्रमकऱ्यांचे नेते, जलतज्ञ होते. पाण्याचं नियोजन आपल्या देशामध्ये कसं झालं पाहिजे याची देखील भूमिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर लोकप्रिय नेते होते. स्वतंत्र मजूर पक्ष काढला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मजूर मंत्री आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ते कायदा मंत्री होते. RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांचं या देशातल्या कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांच्या राजकीय भवितव्याचं खूप मोठं स्वप्न होतं. कारण काँग्रेस अँड गांधी आर डोंट अनटचेबल नावाचा ग्रंथ आहे. काँग्रेस किंवा आताचा जो काही भाजप आहे याला पर्याय म्हणून तिसरी आघाडी आपल्या देशामध्ये असावी असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं. ते RPIच्या रूपानं होतं. त्यांना जास्त काळ नंतर मिळाला नाही. पण आज आपण पाहतो की या देशाला एका खूप चांगल्या भक्कम पुरोगामी पक्षाची नितांत गरज आहे. ते बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न होतं. विखुरलेले आहेत सगळे पक्ष. आणि म्हणून बाबासाहेबांनी राजकारण सुद्धा केलं. ते प्राध्यापक होते, ते बॅरिस्टर होते, ते इतिहास तज्ज्ञ होते, ते धर्मशास्त्राचे अभ्यासक होते, ते कायदे तज्ज्ञ होते, ते शिक्षण तज्ज्ञ होते, ते संपादक होते. ते तरी राजकारणात होते. आपल्याकडे काय, राजकारणाला खूप अस्पृश्य समजणारे लोक आहेत. डॉक्टरांनी कशाला राजकारणात जायचं, प्राध्यापकांनी कशाला राजकारणात जायचं, शिक्षकांनी कशाला राजकारणात जायचं, इतिहास तज्ज्ञांनी कशाला राजकारणात जायचं, पुरातत्वशास्त्रज्ञांनी कशाला राजकारणात जायचं. मग कोणी जायचं राजकारणात? राजकारण कधी वाईट नाही. चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत असं बाबासाहेबांचं मत होतं. शिक्षित पुरोगामी भूमिका घेणारे लोक राजकारणात आले पाहिजेत. चांगले लोक राजकारणात आले नाही तर बदमाश लोक राजकारण ताब्यात घेतात आणि संसदीय लोकशाहीचं किंवा संविधानिक लोकशाहीचं राजकारण ते करत नाहीत. म्हणून चांगले लोक नेहमी राजकारणात आले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकर इतका तर उंच माणूस आधुनिक काळामध्ये भारतात कोणी झालेलं नाही. जागतिक स्तरावरती ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं शिक्षण झालं त्या विद्यापीठाने असं म्हटलंय की आमच्या विद्यापीठामध्ये आतापर्यंत जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्यातील एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणजे बाबासाहेबांचा परिप्रेक्ष्य जागतिक स्तरावरचा आहे. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर सक्रिय राजकारणात आले. भूमिका घेणं राजकारण त्यांनी केलं. राजकारणात गेल्यानंतर भूमिका बदलाव्या लागतात.
आपल्याला मनाप्रमाणे करता येत नाही, हे चुकीचं आहे. भूमिका घेणारे लोक राजकारणात पूर्वी होते, आज देखील थोड्या प्रमाणात आहेत. मग फुले नगरसेवक होते, क्रांतीचे नाना पाटील खासदार होते, भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते. भूमिका घेणारे लोक देखील राजकारणात आहेत, होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राजकारण केलं. राजकारण वाईट नाही, चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत, ही भूमिका होती बाबासाहेबांची. पण राजकारणात येऊन त्यांनी कष्टकरी, श्रमकरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला. हिंदू कोड बिल आणलं त्यांनी संसदेमध्ये. हिंदू कोड बिल म्हणजे हिंदू धर्मातील स्त्रियांवरती जे अन्याय अत्याचार होतात त्यांचा जो हक्काधिकार नाकारला जातो. त्यांना पित्याच्या संपत्तीचा अधिकार नाही, त्यांना पतीच्या संपत्तीचा वारसदार हक्क मिळत नव्हता, त्यांना शिक्षण नाही, त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना हक्काधिकार मिळावा, स्थावर मालमत्तेचा हक्क. ती काय फक्त गुलाम नाही स्त्री, ती पण माणूस आहे, तिला व्यक्तिमत्व आहे, तिला भावना आहेत, तिला फुलायचंय, म्हणून तिला सुद्धा हक्काधिकार मिळाला पाहिजे. महिलेला सुद्धा हिंदू कोड बिल आणलं, त्या संदर्भात राजकारण झालं, त्यांना विरोध झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, कायदे मंत्रिपदावर लाथ मारली, बाहेर पडले मंत्रिमंडळातून. आणि आता मंत्र्याला लाथा मारलं तर मंत्रिपद सोडणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपद सोडलं. इतके तत्वनिष्ठ राजकारणी होते बाबासाहेब आंबेडकर. तत्वाचं राजकारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. 1000 वर्षाची गुलामगिरी या देशाची नष्ट केली. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले, फंडामेंटल राईट्स. आरक्षण दिलं बाबासाहेबांनी. संविधानाच्या माध्यमातून. संविधान जर नसतं तर आज आपल्याला बोलण्याचा अधिकार मिळाला असता का? नोकरी करता आली असती का? शिक्षण घेता आलं असतं का? आरक्षण मिळालं असतं का? याचं गांभीर्याने विचार करा. आपण सिंहावलोकन करा. आपण स्वातंत्र्य जन्माला आलो म्हणून आपल्याला कदाचित कमी महत्व असेल, पण स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास अभ्यासा. काय अवस्था होती? पेशवाईमध्ये सार्वजनिक ठिकाणी शूद्रातिशूद्रांना जायची बंदी होती. शेतकऱ्यांनी खंडणी द्यावी म्हणून दुसऱ्या बाजूला पेशव्याचा भाऊ अमृतराव पेशवे शेतकऱ्यांना तापलेल्या तव्यावरती उभा करायचा, ओणव उभा करायचा, मिरचीचा दूर द्यायचा. त्यांच्या लहान मुलांच्या, शेतकऱ्यांच्या लहान मुलाच्या बिंबीमध्ये आणि कानामध्ये तो दारू भरायचा, तोफीची दारू, आणि तो उडवायचा. पोट फुटायचं, डोक्याच्या ठिकऱ्या व्हायच्या. इट इज रेकॉर्डेड. मुक्ता साळवेंनी निबंध लिहिलाय. त्या निबंधामध्ये सांगितलंय एखादा जर का शूद्र अतिशूद्र अस्पृश्य पुण्यातून चालत निघाला तर पेशवे त्याचा शिरच्छेद करायचे आणि ते डोकं चिंडूसारखे खेळायचे, असं वर्णन मुक्ताबाई साळवेंनी केलेलं आहे. त्यांचा जो निबंध आहे, त्या महात्मा फुलेंच्या विद्यार्थिनी होत्या. त्या संधी काळामध्ये पेशवाईमध्ये पेशवाईच्या अंतानंतर लगेचच त्या आहेत मुक्ता साळवे. त्यांना माहिती आहे ते सगळं. ही आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास आणि स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये झालेलं परिवर्तन. संविधान 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं, पण ते राजकीय स्वातंत्र्य होतं. सामाजिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, धार्मिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, शैक्षणिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. यासाठी संविधानाने खूप आपल्याला भरभरून दिलेलं आहे. आणि या संविधानाची जी समिती होती त्यातली महत्वाची समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या मसुदा समितीवरती बाबासाहेबांसोबत इतर काही 5 सदस्य होते. त्यातल्या एकाने राजीनामा दिला, एक परदेशात गेले, एकाचं निधन झालं, एक भारतीय राजकारणामध्ये अडकले आणि एक कधी दिल्लीला फिरकलं नाहीत. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीमध्ये काम केलं. काय दिलं संविधानाने? आपल्या देशाचं नाव निश्चित केलं. कलम 1 भारत तथा इंडिया. आपल्या देशाचं नाव काय? भारत तथा इंडिया. हिंदुस्तान नव्हे, भारत तथा इंडिया. म्हणजे आपला देश कोणत्याही एका धर्माचा नाही किंवा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. म्हणजे आपलं संविधान कसं आहे? धर्मनिरपेक्ष. म्हणजे आपलं संविधान कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आणि कोणत्याही धर्माचा अनुनय करणार नाही. म्हणजे संविधानाला, देशाला धर्म नाही,
पण देश कोणत्या धर्माच्या विरोधात नाही आणि कोणत्या धर्माचा विशेष अनुनय करणार नाही. कलम 1, कलम 2, 3 नागरिकत्व कसं असावं, राज्याची स्थापना नवीन राज्याची कशी व्हावी याबद्दल विस्ताराने चर्चा करतं. कलम 14, 15, 16, 17 समानतेचा अधिकार. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. स्त्री असेल तर स्त्रीला शिक्षण नाकारता येणार नाही, महिलेला संधी नाकारता येणार नाही, स्त्री आहे म्हणून तिचं वेतन नाकारता येणार नाही. स्त्रियाला जेवढं वेतन आहे IAS अधिकारी, IPS अधिकारी, शिक्षक, जेवढं पुरुषाला वेतन तेवढं स्त्रीला वेतन आहे. ही संविधानाने दिलेला अधिकार आहे. लिंगभेद नाही. तृतीय पंथीयांना देखील त्यांच्या लिंगभेदावरून त्यांना ट्रोल करता येणार नाही, त्यांना कमी लेखता येणार नाही. त्यांचा सुद्धा आदर आणि सन्मान केला पाहिजे आपलं संविधान सांगतं. जातीवरून, धर्मावरून, पंथावरून, प्रांतावरून, लिंगावरून भेदभाव करता येणार नाही. म्हणून NRC, CAA आणि NPR हा कायदा संविधान विरोधी कायदा आहे. याबद्दल आपण विस्तारानं कधी तर बोलू, पण बाबासाहेबांनी दिलेल्या फंडामेंटल राईटच्या विरोधात हा कायदा NRC, CAA, NPR. ज्या आसाममध्ये NRC झाली त्या ठिकाणी 19 लाख लोक हे NRCच्या बाहेर आले, त्यातले 5 लाख मुस्लिम आहेत, 14 लाख हिंदू आहेत. म्हणजे हा कायदा हिंदू आणि मुस्लिम सर्वांच्या विरोधातला कायदा NRC, CAA, NPR. बाबासाहेबांनी कलम 14, 15, 16, 17 जे समानतेचा अधिकार दिलेला आहे. कलम 17 अस्पृश्यता संपली. कोणालाही अस्पृश्य ठरवता येणार नाही, अस्पृश्य म्हणून त्यांना कमी लेखता येणार नाही, त्यांच्या हक्क माणूस म्हणून त्यांच्या हक्क अधिकार डावलता येणार नाहीत अशी तरतूद संविधानाने केली. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आपल्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. पिढ्या आणि पिढ्या आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार नव्हता म्हणून आपल्याकडे सायंटिस्ट तयार होऊ शकले नाहीत, प्राध्यापक, अभ्यासक, फिलॉसॉफर का तयार होऊ शकले नाहीत? कारण आपला मूलभूत अधिकार नाकारला व्यक्त होण्याचा. तो फंडामेंटल राईट बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिला. म्हणून आज आपण भाषणाच्या माध्यमातून, चित्रकलेच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून, वेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त होतो. हे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आपल्याला फंडामेंटल राईट बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला. हा सर्वांना अधिकार दिला. कलम 20, 21 जीवन जगण्याचा अधिकार, तुम्हाला जामीन मिळवण्याचा अधिकार, तुम्ही दोषी नाही ते सिद्ध करण्याचा अधिकार, राईट टू एज्युकेशन. आपल्या मूलभूत अधिकारामध्ये अमेंडमेंट करून राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार जो पिढ्यानपिढ्या आपल्याला नव्हता. प्रत्येक भारतीय नागरिकाला, मुला मुलीला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आपला. राईट टू एज्युकेशन. गुलामगिरी संपली, वेठबिगारी संपली, बालमजुरी संपली. कलम 22, 23, 24. कलम 25 धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. कोणाचे धर्मस्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार नाही. हे देखील स्वातंत्र्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला दिलं. रिझर्वेशन मीन्स रिप्रेझेंटेशन. प्रत्येक समुदायाचं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये असावं, राज्यव्यवस्थेमध्ये असावं. ही तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340, 41, 42 मध्ये केली. अन्यथा आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी IAS अधिकारी, IPS अधिकारी असतील, त्या काळातले ICS अधिकारी, म्हणजे प्रशासनामध्ये वर्चस्व कोणाचं होतं? आता सुद्धा आपण न्याय व्यवस्था पहा किंवा अनेक क्षेत्र आहेत अशी की त्या ठिकाणी ब्राह्मणी व्यवस्थेचं वर्चस्व आहे. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एकूण 71 अधिकारी होते. त्यातले 66 ब्राह्मण आणि उर्वरित शेनवी, पारशी आणि CKP. एकाही मराठा अधिकारी शाहू महाराजांच्या दरबारात नव्हता. शाहू महाराजांनी आरक्षण सुरू करण्यापूर्वी 1902 ला शाहू महाराजांनी आरक्षण पहिलं दिलं. ते फंडामेंटल राईट मध्ये, मूलभूत अधिकारामध्ये, संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातले. आपल्याला कलम 340, 41, 42 नुसार रिझर्वेशन मिळालं. आरक्षणाबद्दल आपल्या देशात खूप, विशेषतः शेतकरी वर्गामध्ये, ओबीसी वर्गामध्ये, ट्राइब्सला, मग ओबीसीला दृष्ट्या जो मागास आहे तो ओबीसी. सोशली बॅकवर्ड, एज्युकेशनली बॅकवर्ड. त्यासाठी डॉक्टर
बिहारचे माजी मुख्यमंत्री बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं आणि बीपी मंडल कमिशननी सर्वे करून या देशातल्या 3743 जाती ओबीसी मध्ये आहेत त्यांना समाविष्ट केलं. आज आपल्या देशातल्या 3743 जाती ओबीसी मध्ये आहेत. त्या ओबीसीना आरक्षण बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळालं, 340व्या कलमानुसार मिळालं. आज मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं. जस्टिस गायकवाड आयोग, यापूर्वी बापट राणे आयोग होता, सराफ आयोग होता आणि त्यानंतर जस्टिस गायकवाड आयोगानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा सर्वे केला. मराठा समाजामुळचा कुणबी आहे, तो सुद्धा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध केलं आयोगानं. की जिथं शिवाजीराजाला शूद्र ठरवलं, जिथं तुकारामाला शूद्र ठरवलं, जिथं शाहू महाराजाला शूद्र ठरवलं, संभाजीराजाला शूद्र ठरवलं, प्रतापसिंह महाराजाला शूद्र ठरवलं, हक्काधिकार नाकारले, म्हणजे मराठा समाज हा सुद्धा शूद्र आहे, सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे. म्हणून जस्टिस आयोगाने हे आर्ग्युमेंट केलं, ते सिद्ध केलं आणि म्हणून मराठा समाजाला सुद्धा जे आरक्षण मिळालं त्याचा पाया संविधान आहे. 340वा कलम आहे. 340व्या कलमानुसार आज शेतकरी जातीनं ओबीसीनं जे रिझर्वेशन मिळाले, प्रतिनिधित्व मिळाले, त्याचं श्रेय सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला द्यावं लागेल. म्हणजे बाबासाहेबांचं कार्यकर्तृत्व केवळ SC ST साठी नाही, सर्वांसाठी आहे. आज आपल्याला अनेक महिला डॉक्टर दिसतील, वकील दिसतील, इंजिनियर दिसतील, राज्यपाल आहेत, खासदार आहेत. ज्या महिलांना घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती, ज्या महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, ज्या महिलांना सार्वजनिक जीवनामध्ये येण्याचा अधिकार नव्हता, त्याच महिला आज आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये दिसतील, किंबहुना प्रशासनामध्ये आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, वेगळ्या ऑटोनॉमस बॉडीमध्ये आहेत, स्वायत्त संस्थांमध्ये आहेत. तर याचं श्रेय सुद्धा संविधानाला द्यावं लागेल. म्हणून संविधान टिकलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, संविधान जगलं पाहिजे. आपल्या देशातल्या संविधानातल्या विविध याच्यावरती हल्ला होतोय. सेक्युलरिझमवरती हल्ला होतोय, सोशलिझमवरती हल्ला होतोय. राकेश सिन्हा नावाचे राज्यसभेमध्ये खासदार आहेत, ते खासगी बिल आणणार आहेत. सोशलिझम म्हणजे समाजवाद शब्द नष्ट करावा. समाजवाद नष्ट झाला तर या देशाची मालमत्ता ही भांडवलदाराकडे जाईल, रेल्वे भांडवलदाराकडे जाईल, BSNL भांडवलदाराकडे जाईल. सरकारी उद्योग व्यवसाय हे उपक्रम, ही मालमत्ता देशाची म्हणजे समाजाची आहे. हा समाजवाद आहे. आपला देश कुठल्या एका घराण्याचा नाही, भांडवलदाराचा नाही, हा देश भारतीयांचा आहे. म्हणून आपण म्हणतो आम्ही भारतीय नागरिक. हा समाजवाद आहे. समाजवाद शब्द काढण्याचं षडयंत्र काय आहे सध्याच्या सरकारचं? म्हणजे हा संविधानाला सुरुंग लावण्याचा कट आहे. म्हणून संविधान टिकलं तर आपण टिकू, अन्यथा परत गुलामगिरी. वर्ण व्यवस्थेमध्ये लॉकडाऊन करून टाकतील आपल्याला. जसं कोरोनाने लॉकडाऊन केलंय तसं हे पुन्हा मनुस्मृती, हा कोरोनाच ना त्या काळातला, त्यांनी जसं लॉकडाऊन केलं होतं तसं लॉकडाऊन करतील संविधान संपून. संविधानातील कलम 51, स्त्रियांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. कुठल्या जाती धर्माची स्त्री असू द्या, तिचा आदर आणि सन्मान करा, तिचा अपमान करू नका. जर कोणी स्त्रियांचा अवमान अपमान केला तर कायद्यानं गुन्हा होतो. त्याचबरोबर बुद्धी प्रामाण्यवाद जपा, अंधश्रद्धा बाळगू नका. विविध तत्वज्ञानाचा, विविध विचारधारेचा आदर आणि सन्मान करा. आपल्या राष्ट्राची जी संपत्ती आहे तिचा आदर करा. राष्ट्राची प्रतीक आहे ती, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, संविधान आहे, त्याचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. आर्टिकल 51 कलम 51 आपल्याला सांगितलंय. असं अनेक भरभरून आपल्याला संविधानाने दिलं. त्या संविधानाचा देखील आदर झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे. संविधानाने या देशातल्या SC ST OBC NT मायनॉरिटी सर्वांचा विचार केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर घटनाकार होते, घटनेचे निर्माते आहेत, कायदेतज्ञ होते, जागतिक कीर्तीच्या कायद्याचा अभ्यास त्यांचा होता, धर्मशास्त्राचे अभ्यासक होते, अनेक धर्मग्रंथाचा अभ्यास केला. तथागत गौतम बुद्धाच्या मार्गाने बाबासाहेब गेले. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर म्हणाले हा देश मी बौद्धमय करेल. त्याच बाबासाहेब आंबेडकरांना अलीकडच्या काळामध्ये त्यांचंच
इतिहासाचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या विचारधारेचं विकृतीकरण करण्याचं काम पांचजन्याने अलीकडच्या काळामध्ये केलं. संघाचं जे मुखपत्र आहे त्याने बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्षानिमित्ताने महाग्रंथ काढला होता. त्यात बाबासाहेब आंबेडकर हिंदुत्ववादी होते, मुस्लिमांचे शत्रू होते, विरोधक होते, अशा पद्धतीचे उल्लेख त्या महाग्रंथामध्ये आहेत. म्हणून आपण इतिहास विसरलो तर इतिहास आपल्याला धडा शिकवतो. म्हणून आपल्या प्रत्येक महापुरुषांचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. बाबासाहेबांनी देखील आपला इतिहास जतन केला. त्याने अनेक महापुरुषाबद्दल लिहिलंय. छत्रपती शिवाजीराजांबद्दल त्यांना नितांत आदर होता. 27 डिसेंबर 1927 बाबासाहेब आंबेडकर रायगडावर गेले आपल्या सहकाऱ्यांना घेऊन. गडावरती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मुक्काम केलाय 27चा. बाबासाहेब म्हणाले समाधीवरती मूर्ती असावी शिवरायांची, म्हणून महाडला गेले आणि महाडला जाऊन वडके नावाच्या शिल्पकाराला भेटले आणि त्यांच्याकडून छत्रपती शिवाजीराजांचे शिल्प तयार करून घेतलेले आहेत. त्यामुळे शिवराय आणि भीमरायामधलं नातं हे अत्यंत जवळचं नातं आहे, जवळचा अनुबंध आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये जातीमध्ये, धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू आहे. म्हणून शिक्षित वर्गानं सावध राहिलं पाहिजे. आपल्याला आजूबाजूला काय चाललंय, कशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड करून इतिहास बदलला जातोय. आणि कोरेगाव भीमा ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रत्यक्ष भेट दिली, ज्या 500 शूरवीरामध्ये आताचे बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमीचे महार, मराठा, धनगर, मातंग, रामोशी, मुस्लिम, शीख, खांद्याला खांदा लावून 500 शूरवीर आणि 250-300 ब्रिटिश पेशव्याच्या विरुद्ध लढले. पेशव्यांचा पराभव केला, हिंदूंचा नव्हे, मराठ्यांचं नव्हे किंवा छत्रपतींचा नव्हे. ज्यावेळेस कोरेगाव भीमाचं युद्ध सुरू होतं 1 जानेवारी 1818ला, त्यावेळेस छत्रपती प्रतापसिंह महाराजांना नजरकैदेत टाकलं होतं दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी. आणि स्त्रियांवरती अन्याय अत्याचार केले होते, अनेक लोकांचा छळ केला होता. छत्रपतींचा छळ करणाऱ्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा बदला या 500 शूरवीरांनी घेतला. 300 ब्रिटिशच्या मदतीनं 1 जानेवारी 1818ला हा 500 शूरवीरांचा विजय झाला आणि पेशव्यांचा पराभव झाला. त्याचा अभिमान बाबासाहेबांना होता म्हणून बाबासाहेब कोरेगाव भीमाला गेले. 1 जानेवारी 1818ला घडलेली घटना बाबासाहेब आंबेडकर साधारणतः 1935-36च्या दरम्यान त्या ठिकाणी गेले. म्हणजे आपल्या इतिहासाचा किती अभिमान होता बाबासाहेबांना. पण 1 जानेवारी 2018ला द्विशताब्दी वर्ष होतं, 200 वर्ष पूर्ण होणार होती. ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट. मराठा, बौद्ध, मातंग, मुस्लिम खांद्याला खांदा लावून पेशव्याच्या विरुद्ध लढले. सर्वांनी एकत्र येऊन द्विशताब्दी वर्ष साजरं करायला हवं होतं. पण घडलं काय, आपण येऊन भांडण करत बसलो. का तर सनातनी लोक, विकृत लोक, संघिष्ट लोक, संघाचे लोक, RSSचे यांनी 1-2 वर्ष कोरेगाव भीमा आणि त्या परिसरामध्ये खोटा इतिहास सांगितला. तरुण मुलांची माती भडकवली आपल्या महाराष्ट्रातल्या, आणि ज्या भावंडावरतीच हल्ला करायला लावला, एकमेक भांडत बसले तिथं. आपण इतिहास विसरलो. खोटा इतिहास सांगून आपला दुश्मन आपल्याला कसं झुंज लावतो आणि दंगली घडवतो आपल्या डोळ्यात देखत आपण पाहिलंय. म्हणून बाबासाहेबांना इतिहासाचा अभिमान होता, पण आंधळा अभिमान नव्हता. तर त्याचं लेखन केलं. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. 350 वर्षापूर्वी शिवकाळामध्ये किंवा पेशवाईच्या काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल, ज्ञानाची लढाई असेल. हे बाबासाहेबांनी ओळखलं. ज्ञानाच्या बळावरती प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून उच्च शिक्षण घेतलं. शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत हितासाठी नव्हे, आंबेडकर आणि फॅमिलीसाठी नव्हे, देश बांधव, देश उभारण्यासाठी, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, बहुजन समाजाला हक्काधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचा उपयोग केला. परिवर्तनासाठी शिक्षणाचा उपयोग केला, व्यक्तिगत हितासाठी नव्हे. बाबासाहेब आंबेडकर कुमार वयामध्ये परळच्या ज्या डबक चाळीमध्ये राहत होते, ती खोली अत्यंत लहान होती. 10 बाय 10च्या खोलीमध्ये बाबासाहेब रामजी आंबेडकर राहायचे.
एका वेळी 2 व्यक्तीला झोपता येत नव्हतं म्हणून बाबासाहेब रात्रभर झोपायचे. बाबासाहेबांचे वडील बसायचे आणि पहाटे बाबासाहेबांना ते उठवायचे आणि मग बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक दिव्याखाली बसून अभ्यास करायचे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना कुमार वयामध्ये मोठं घर मिळालं नाही, सार्वजनिक दिव्याखाली बसून त्याने अभ्यास केला, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडनमध्ये, जपानमध्ये, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, मुंबई, पुणे, हैदराबाद सगळीकडे आहे. सगळ्या पुतळ्यांची जरी जागा एकत्र केली तर किती जागा होईल? जे ज्या बाबासाहेबांना कुमार वयात मोठं घर मिळालं, जगात पुतळे आहेत. हा कर्तृत्वाचा सन्मान आहे, प्रामाणिकपणाचा सन्मान आहे, हा त्यागाचा सन्मान आहे, हा ज्ञानाचा सन्मान आहे. बाबासाहेब निघून गेले शरीरानी, त्यांच्या कर्तृत्वानं ते जिवंत आहेत, त्यांना कधीच मरण येणार नाही. त्यांच्या ग्रंथाला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या त्यागाला मरण नाही. अशा बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा कोणी उभारला आहे काय? पाठ्यपुस्तकामध्ये जसं पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली, हे आणखीन माहिती नाही आपल्या लोकांना, तसं बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा कधी, कुठे, कोणी उभा केला हे पाठ्यपुस्तकात यायला हवं. माहित नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा 1950 साली बाबासाहेब आंबेडकर हयात असताना कोल्हापूरच्या बिंदू चौकात, महत्वाच्या मध्यवर्ती चौकात, भाई माधवराव बागल, सत्यशोध चळवळीचे मोठे नेते, शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते, मराठा समाजातले मोठे अभ्यासक भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये उभारला. का उभारला असेल त्यांनी? का वाटलं असेल त्यांना बाबासाहेबांचा पुतळा उभारावा? बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जर काही SC ST साठी काम केलं असतं तर त्यांनी पुतळा उभारला असता का? बाबासाहेब आंबेडकर हे भाषा, देश, राष्ट्र या सीमा ओलांडून काम करणारे जागतिक स्तरावरचे महापुरुष आहेत. पण आपण फक्त बाबासाहेब दलितांचे बाबा, मी तर म्हणतोय बाबासाहेब विश्वाचे बाबा, विश्वरत्न, भारतरत्न, शेतकऱ्यांचे बाबा, शेतकऱ्यांसाठी काम केलं, शेतकऱ्यांचे बाबासाहेब आंबेडकर, महिलांसाठी काम करणारे बाबासाहेब आंबेडकर, अशी व्यापक प्रतिमा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कथेतून, कादंबरीतून, नाटकातून, चित्रपटातून, पाठ्यपुस्तकातून येणं आज गरजेचं आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. लॉकडाऊनमुळे आपण सर्वजण घरी आहोत. या देशामध्ये, विदेशामध्ये सर्वांनी घरी बसून जयंती साजरी केली. आपण देखील सर्वांनी घरी बसून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन केलं, त्यांच्या विचाराचं मंथन केलं, त्यांच्या विचारावरती चर्चा केली. मला आनंद वाटतो की सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सअप, फेसबुक, वेगळ्या माध्यमांमध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या उत्साहाने, आनंदाने होते आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड अशा अनेक संघटना, बामसेफ आज मोठ्या उत्स्फूर्तपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत आहेत. तर मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला, कृतीला, त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाला वंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.